इथं तुम्ही आलात इथपर्यंत तुमचं काय प्रारब्ध आहे. उत्तम आहे, मध्यम आहे का कनिष्ठ आहे? उत्तम आहे. आता दोन गोष्टी करायच्या आहेत. एक प्रयत्न करायचा आहे आणि प्रारब्ध करायचं आहे. प्रारब्ध तर आहे, फक्त प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्न करून आशीर्वाद मिळवायचा आहे. त्यासाठी धन्य. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तनाला ऐकणाऱ्यांना सुचला. आता कीर्तनाला आता बोलत जायचं, तर फ्रेश मध्ये बसायचं आणि पटापटा बोलत जायचं. यशला यश नोला नो, यशला यश नोला नो. लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं होतं. लोखंडाचा तिकडे लागलं लक्ष दे. लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं होतं. हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे? कल्पना. लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला सोनं होतं. हे वाक्य खरं आहे की कल्पना आहे? खरंय. खरं आहे तर बसलेल्यापैकी कोणी परीस पाहिला माझ्या सगळं? मग नाही ना, मग लिहून घ्या वाक्य. लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं होवो अथवा न हो, पण चांगल्या माणसाच्या संगतीत चांगलं होतं हे निश्चित आहे. तुम्ही मालकऱ्यामध्ये बसा, चांगलंच होणार. मूर्खात बसा, वाटलंच होणार. नालायकात बसा, सुपडा साफ होणार. तुम्ही इथं आलात आणि शिकायला इथं आलात आणि हलकट अशी गोष्टी केली का हयाती कला जाणार. तुम्ही पहिले होते त्याच्यापेक्षा बिघडणार. बिघडेल होते म्हणून तर तुम्ही इकडं आले. आमच्याकडे माणसं येतात कोणती? जेवढी आळंदीमध्ये शिक्षण संस्था आहे त्यांच्याकडे घालणारी पोरं घालताना कोणत्या दृष्टीने घातलीत लोकांनी? हा एवढा माल जो तुमच्याकडे शिकायला घातलाय, हा गावात हुशार होता म्हणून नाही घातला. यांना गाव कटाळेल होत. यांना शाळा कटाळेल होती, गाव कटाळेल होत आणि यांना घरातले बी कटाळेल होते म्हणून ते कुठे घाला? अनाथ असो पंथाकडं. नाही शाही जमली तर धूम तरी जमान, नाही धूम जमलं तर गट्टा चढवायचं तरी जमान, पण जमान. आणि काहीच नाही जमलं तर थापा तरी जमती. हे माणसं वैतागलेली माणसं इकडे आली. पण ह्या जागेचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. ह्या जागेचं एक वैशिष्ट्य आहे. अनंत पाप करणारा माणूस सुद्धा माऊलीच्या दरबारातून साधू होऊन जाऊ शकतो. अनंत जन्माची पाप करणारा आम्ही काय आता हे आम्ही महाराज मंडळी आम्ही काय सज्जन होतो का? आम्हाला घरचे कटाळेच होते. आपण साधू नव्हतो. महाराजांची भाषा आहे बरं का, नीट वाक्य आहे का? कोणत्या तरी गोष्टीचा उदय काळ आल्याशिवाय ही गोष्ट प्राप्त होत नाही. ही कधी जाण्यात आहे नाही. कोणतीही गोष्ट त्याला काळच यावा लागतो. ती गोष्ट तीपर्यंत होत नाही. काही माणसं 6 वर्ष आनंदीत राहिली, काय नाही, फक्त धोतर नेसा शिकली बस. कळत नाही. फक्त धोतरात स्वागा काढायचा, खिशात घालायचा, टोपी घालायची नाही. टोपी नाही घालायची. टोपी घातल्यावर इज्जत झाली. टोपी नाही घालायची, वन साईड बांध पाडायचा. पखवाद वाजवायला बसला ना, पखवाद वाजवायला फक्त वाजितोय तेवढीच टोपी घालणार. पखवादाचं पीठ आणि टोपी सगळंच काढणार. इकडून पाणी घासितो, इकडून टोपी काढतो. का? त्यांना कमीपणा वाटतो. मी वादक असताना टोपी का घालायची? तुमचं सोडा, तुमचं काय घेऊन बसले? आम्ही पाचशे पठ्ठेत. आमच्यामध्ये 80% मंडळी टोपी घालीत नाही. आमची तुमची तर सोडा, तुम्ही तर आमच्यापेक्षा खालच्याच लेवल नाही. आम्ही तर लय पंडित आहे, पण आम्ही सुद्धा टोपी घालीत नाही. नाही, का घालायची नाही? महाराजांची भाषा समजून नाही घ्यायची. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने. पण
मग ते सांभाळा आपल्या कीर्तनाला बोलत जायचा. मग पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांचा कडवे 4 संत बराय. दुसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला बसलेले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज योगायोग असा आहे महाराज. गेल्या वर्षापासून तुमच्या सगळ्यांचं जाऊ द्या महाराज, पण माझं भाग्य उदयाला आलंय की मला गेल्या वर्षापासून जाऊ द्या मोरद्या काय असेल ते असेल, पण स्वामींमुळे निदान माऊलीच्या मंदिराजवळ कीर्तन मिळते. आता मला या मंदिरात यायला लागली 25 वर्ष. 25 वर्ष बाहेर पिटली तेव्हा एकदा यांच्या मांडीवर नंबर लागला. आणि तो आजचा जो कार्यक्रम आहे तो महाराज एक वाक्य निरागला. जाऊ द्या थोडंसं माईक सिस्टीमचा घोटाळा झाला त्या विचाराकडून थोडी झालं, तो विषय सोडून द्या, आपण सगळे त्याच्यातलेच आहे. पण या कार्यक्रमाचं नियोजन करताना हे कधी ध्यान ठेवायचं मला, या कार्यक्रमाला जे आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचं जर कौतुक केलं तर हा कार्यक्रम कधीच फेल जाऊ शकत नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, पटलं तर हा म्हणा. इथून पाठीमागे इथून पाठीमाग होऊन गेलं ते जोग महाराज, होऊन गेलं ते मामा, आणि आज सध्या आहेत ते कुरेकर महाराज. ज्यांनी जोग महाराजांना पाहिलं नाही त्यांनी कोणाला पाहिजे? ज्यांनी जोग महाराजांना पाहिलं नाही म्हणजे सध्याच्या काळात जोग महाराज कोणात पाहिजे? बाबांमध्ये पाहिजे. आता त्याच्या पुढचं समजा, सध्या ज्यांनी जोग महाराज पाहिले नाही त्यांनी कुरेकर बाबांना पाहिजे, आणि ज्यांना माऊलीचं सगुण रूप पाहिजे त्यांनी कुरेकर बाबांमध्ये पाहिजे. ज्यांना माऊलीचं सगुण रूप पाहिजे सध्याच्या काळात, बरं का, सध्याच्या काळात हे 2-4 माणसं सोडले तर आम्ही सगळे भामटे, आम्ही तर प्युअर भामटे सगळे. सध्याच्या काळात 2 गोष्टी परत आहे का, ज्यांनी जोग महाराजांना पाहिलं नाही त्यांनी कोणाला पाहिजे? कुरेकर बाबांना. ज्यांना माऊलीचं सगुण रूप पाहिजे त्यांनी 5 माने बसून खाली 5 मन 11 5 विषय आणि 6 विकार, 11 आणि 11 दोन्ही 1 जीव, त्याला 2 बायका, 25 प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही मिळून 25 झाले का. आणि रजगुण तमगुण सत्वगुण 25 आणि 3 म्हणजे 28 ते 28 हे आणि ते 28 याच्यात ज्यांना कळलं ते ज्ञानदेव, ज्यांना कळलं ते ज्ञानदेव, ज्यांना कळलं ज्ञानदेव. थोडं पीठ पण पीठ. आता शाळेतले मोर पटकान बैठे बैठे सावधान. आणि आता जोरात उत्तर द्यायचं. माझ्या तोंडातून जेवढे शब्द बाहेर येतील त्याला पहिलं अक्षर गो येईल. गो काय येईल? काय येईल? काय येईल? मोजायचं फक्त किती वेळा आहेत. हा सावध. अरे सावध. करू सुरुवात. पहा बरं का, करू सुरुवात. जेवढं मी स्पीड मध्ये बोलल तेवढं तुम्ही मोजायचं. फास्ट. काय मोजायचंय? गो. फास्ट बरं का. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गो, धनराजाचं नाव गोरजाव, शेताचं नाव गोमूत्र, गायत्राचा डोंगर गोवर्धन, गायत्राचा मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. सगळे नापास. चला मोजा आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायत्राचं डोंगर गोवर्धन, गायत्राचं मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो राहतो ह्या गोकुळात. 10 करेक्ट झाले. 10 झाले की 10 झाले का. मग इथून वर इंद्रिय किती, इथून खाली किती. याचं नाव काय? गोकुळ. याचं नाव काय? गोकुळ. याचं नाव गोकुळ. आता बोटाकडे पाहिजे पटकन माझ्या बोटाकडं, बोटाकडे पाहिजे बोटाकडं. बोटाकडे पाहिजे आता बोटाकडं. आणि फास्ट मध्ये आकडे ओळखायचे. फास्ट. सावध. गेलं बोट निघून काय पाहत माहिती. गेलं मोबाईल परत ओळखा नीट. झालं 10 झाले का. आता मी सांगाल तसं तुम्ही करायचं. फास्ट मध्ये फिरवा गोल. गोल फिरवा ना आकडा सांगा. अरे गोल फिरवा ना आणि आकडा सांगा. बोला खाली.
फळाखाली, फाकवाखाली, हाडामध्ये, कोणाखाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, नाभावरून, या शून्य ठेवून. याला सुधारणच मी काय म्हणतो. किती झाले? किती झाले? 10. मग 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 8. पण एक आकडा आतल्या गाठीत आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीत आहे 9. मग 3 प्रकारचे लोक आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत. ज्यांना गाठत नाही आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. फक्त संतांची धन्याची व्याख्या पाहिजे. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. पुढे ऐका, साखर खाणाऱ्या माणसाच्या हाताला जंत वाढला, जंत 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 जंत, त्यालाही फायदा नाही, वाढला त्यालाही फायदा नाही, पण वाढल्याशिवाय राहत नाही. तसं समाजामध्ये एक वर्ग आहे फक्त जंत. नाव द्यायला ठेवा फक्त. जंत, पंत, वंत, महंत आणि संत, जे जगले जगासाठी, जगतील जगासाठी आणि आले कुठून? वैकुंठावरून. कशाला? उतरला जन जन कुठून आले? घरा
मोकळा झाला पाहिजे. आणि कधी देणार महाराज कीर्तन प्रवचन लोकांनी मानव म्हणून नाही करायचं, कधी आपली मस्ती जिरवायला करायचं महाराज. मग ते धन्य कोण? धन्य कोण? धन्य धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी. एवढा मोठा तुमचा सगळ्यांचा 2 वाजल्यापासून बसलेला मूड माई सिस्टीममुळे सगळा बन गेला. पण माऊलीची कृपा आपण एकदा परत त्यांची भर काढू. विठोबा रखुमाई.